सो हे गाईज, मी रुपेश मैत्री, रुपेश तालीम यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. सो गाईज, आज आहे संडे, तर आपण आता चाललो तळापाळीला, म्हणजे ठाण्याला चाललो. सो घरी खूप कंटाळा आले आणि आत्ता वाजले मला वाटते 5:30 झालेत. आणि सो पावसाचं सुद्धा वातावरण बाहेर झालेलं आहे, तरी पण आपण छत्री घेऊन जाणार नाही आहे. भिजायचं नाही आहे, थांबत थांबत जायचं आहे, कारण की छत्रीचा आपल्याला कंटाळा येतो. सो असंच जायचं आहे, थोडंसं फिरूया, थोडंसं खाऊया आणि रिटर्न येऊया. सो डायरेक्टली भेटूया तिकडे. सो आता गाईज आपण निघालेलो आहोत आणि ही जी खाडी पाहताय ही मुंब्रा स्टेशनची खाडी आहे, मुंब्रा देवीची खाडी आहे. सो हे पाहू शकता हे दृश्य, आणि तसंच जे की हा ब्रिज आहे. सो आपण आता ठाणा स्टेशनला आलेला आहे. सो ठाणा स्टेशनवरून पण आज गर्दी होती, संडे होता तरीसुद्धा. आणि सो आता आपण साऊदया. तसंच ठाणा स्टेशनवरून आल्यानंतर जसं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्केटच्या तिथे. सो तिथेच आपण मार्केटमध्ये गेल्यानंतर हे पाहू शकता, हे जे की ठाण्याचं मार्केट आहे. सो एक नंबर मार्केट आहे. इथे कपडे पण स्वस्त भेटतात, स्ट्रीट शॉपिंगसुद्धा करू शकतो आपण. तसेच डेकोरेटसुद्धा, मार्केटसुद्धा बघा पावसाळ्याच्या वेळेसमध्ये पण डेकोरेट केलेलं आहे. तर आता आपण जाऊया पुढे. हा आहे, पाऊस लागतोय आता जोरात. सो मी साईडला वगैरे आलो. मी मगाशी सांगितलं की मी छत्री घेऊन नव्हतं आलो. तर आत्ता आपण आलो आहे तळावपालीला. आणि जसं की स्टेशनवरून आल्यानंतर वेस्टला यायचं आहे आपल्याला. वेस्टवरून जसं की कोणालाही विचारलं बाहेर की तळावपाली कुठे आहे, तर आपल्याला लगेचच सांगतील हे जे की ठाण्याला आहे. तर इथे बरेचसे लोक, जसं की कपल्स लोक जास्त असतात इथे, हे पाहू शकता तुम्ही. तसेच संध्याकाळची थोडीशी गर्दी असते, जॉगिंगसाठी वगैरे पण लोक येतात सकाळचे. सो फिरण्यासाठी आहे थोडंफार इथे, आणि तसंच इथे खाण्यापिण्यासाठी सुद्धा आहे आणि छान आहे. सो इथे मी आलो आणि फिरलो थोडंसं. सो निवांत वाटलं जरा. सो गाईज, त्यानंतर आपण चाललो आहे थोडंसं खायला. तर थोडीशी भूक लागली होती. सो आपण आलो पावभाजीच्या गाडीवरती. सो दादा मस्तपैकी गरम आपल्यासाठी पावभाजी बनवतो आहे. सो श्री गणेश पावभाजी हे पाहू शकता, हे नाव आहे आणि तळापाळीच्या जवळचं आहे. तर नक्की या पावभाजीच्या स्टॉलला तुम्ही भेट द्या, या गाडीला भेट द्या. सो छान बनवतो अशी पावभाजी. गर्दीसुद्धा असते या पावभाजीच्या तिथेच.
सो आपल्याला बनवून देते मस्तपैकी गरम गरम पावभाजी. सो त्याच्यावरती मस्तपैकी बटर आणि पावभाजी अशी आपली रेडी आहे. सो आता डायरेक्टली आपण खाऊया. अप्रतिम अशी त्यांनी पावभाजी बनवली होती. सो मला खूप आवडली. सो भारी वाटलं. त्याच्यानंतर आपल्याकडे तर पाणी नव्हतं म्हणूनसाठी आपण गुलाबजाम खायला आलो. तिथेच बाजूला एक गुलाबजाम दादा येतो, सो विकतो. सो 20 रुपयाला होते हे. सो तीसुद्धा एक प्लेट घेतली आपण आणि तीसुद्धा आपण खाल्ली. सो जरा गोड गोड जरा बरं वाटलं पोटभर. आता आपण आलो आहे घरी. सो त्यावेळेस मला व्हिडिओ एंड करायला नाही मिळाला कारण की माझ्या मोबाईलला चार्जिंग नव्हती तेवढी. सो मोबाईल ऑफ झाला होता माझा. सो त्याच्यानंतर घरी आलो, थोडंसं फ्रेश झालो आणि आता झोपायची तयारी करतो आहे. तर व्हिडिओ आवडला असेल थोडा तरी तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि चॅनलला गाईज नक्की सबस्क्राईब करा. सो तुम्ही लोक सबस्क्राईब नाही करत तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू सो मच.